माणसाच्या जीवनामध्ये संकट आल्यानंतर त्या संकटावर मात कशी करायची ह्याचं एक तत्व म्हणजे रामायण. हे आज आलेलं संकट आहे कुणावर? किती श्रीमंती, किती मोठं काय आजपर्यंत संकट होतं का? नाही. पण आलेलं संकट हे कसं घालवायचं राजारावांना सांगू लागला म्हणून मी याच्यावर सांगायला. राजारावांना म्हणतो अंगात इतका मोठे पण सांगितलंस तू, इतका तुझ्या बापाचं बळ, तुझं बळ सांगितलं, तुझ्या मालकाचं बळ सांगितलं, काय उपयोग आहे तुझ्या बळाचा? तुझ्या या बळाचा जर वापरच कुठं करता येत नसेल ते बळ काय कामाचं? ती वस्तू जर वापरता येत नसेल ती वस्तू काय कामाची? हे शरीर जर योग्य कामाला वापरता येत नसेल तर हे शरीर काय कामाचं? आणि तसंच अंगदानं आपला राजारावांना सांगितलं, अंगदा तुला बळ आहे, तुझ्याकडे सगळं आहे, तुझा बाप बलवान, तू बलवान, पण त्या बळाची कदर होत नाही तर ते बळ काय कामाचं आहे? धिक्कार असो त्याचा, असा विचार. सन्मुख संग्रामी न करी गात ठकुन मारिला युधांते ऐसा दष्ट श्रीरघो नाते त्याचा दूत मन विषय. सगळ्या रामायणामध्ये अंगशिष्ट अतिशय कथा काही माणसाचं जीवन पालत नाही घेतलं तर बरं का, जीवन पालत नाही. ही कथा ही जी शिष्टाईची जी काय चालली का ही खूप वाईटातल्या वाईट माणसाला रस्त्यावर आणणारी शिष्टाई. सगळ्या रामायणाची नुसती शिष्टाई कळाली का अख्खं रामायण कळालं. हे सांगतो राजा, हे बाबा एवढा मोठा बलवान म्हणतोस, तुझ्या मालकाचं लय मोठे पण सांगतो, लय पुरुषार्थी सांगतो तुझा मालक, इतका पुरुषार्थी पराक्रमी, आणि मग त्या वाळीच्या समोरासमोर का भांडण केले नाही? समोरासमोर वळून का मारलं नाही? तुझ्या मालकानं वाळीला लपून मारलं, फसून मारलं, कपटानं मारलं, आणि त्या मालकाचा दूत म्हणून घ्यायला लाज तरी वाटते का तुला? असं राजा म्हणून. आणि का बिनव एक कहाणी नारदे सांगितले बदला गोनी रामे हिरोनी तुझे जनने गेली निज पत्नी सुग्रीवा. आता लक्ष देऊ नये का? माझं कुठतरी कमी जास्त होईल चांगलं, तुम्ही लक्ष देऊ नये का? रावणाचे शब्द आहे हे, रावणाचे शब्द किती मार्मिक आहेत लक्षात घ्या. रावण सुद्धा कमी नाही. मला वाटतं आपल्याला आणि रावणच समजायला नाही तर बाकीचा रामायण केव्हा समजतो? आणखीन रावण मला तर समजायला नाही. रावणानं अंगदाचं धैर्य खचविण्यासाठी, बळ खचविण्यासाठी शब्द प्रयोग केला. अंगदा आणि एक मी नवल ऐकले, नवल किती हुशार आहे राजाराव, शब्द चातुर्य किती बघा. मी नवल ऐकले, बरं कसं ऐकलंय? मी दुसऱ्याच्या मुखातून. बरं दुसरा सांगणारा कोण आहे? नारद महर्षी साधूनं सांगितलंय क्या, आणि त्या साधूच्या शब्दावर माझा विश्वास आहे. मला आणखीन एक सांगायचंय, वाईटातले वाईट माणसं साधूवर विश्वास ठेवते, संतावर विश्वास ठेवते, पण माळकरीत का? माळकरीवर विश्वास ठेवते. हो, हे रामायण हे तत्व आहे. रामायण हे तत्व शिकविते. राजा रावणानं सांगितलं, तुझ्या बापानं आपलं, तुझ्या मालकानं तुझ्या आईला हिरावून घेतलं, तुझ्या बापाला मारलं, आणि तुझी आई म्हणे त्या तुझ्या चुलत्याच्या स्वाधीन केली. तुझ्या चुलत्याच्या स्वाधीन केली. हे काही धर्म आहे का? धर्माचं काम आहे का? हे तुला कळू नाही का? हे का करू लागला? तर त्याचं धैर्यबल खचलं पाहिजे आणि त्याचं शक्तिबल खचलं पाहिजे, हा विचार राजा रामाचा. पित्याचा घात मातेशी आणि कळव दिला कांते ऐसा नष्ट श्री रघुनाथे याचा दूत मन विषय. राजाराम येड कशाने म्हणा, मूर्ख कसे? मूर्ख म्हणणे इतक्या विषयाने आहेत का? राजा रावणाला मूर्ख म्हणणे इतक्या आपण लायकीचे आहेत का? राजाराम म्हणते, अंगदा अरे तुझ्या बापाचा घात केला, तुझ्या आईला दुसरा पती करून दिला, दुसऱ्याच्या स्वाधीन तुझी आई केली, आणि त्या रामाचा, त्या मूर्ख रामाचा दूत म्हणतो शहाणा करा. शहाणा नाही, आणि त्या मूर्ख रामाचा दूत तू स्वतःला शहाणा समजितो, असा राजाराम त्या अंगदाला सांगतो. अंगदा निर्लज्ज मूर्तिमंत मुझे ही सबे अंत दलाल
लाज वाटली नाही आमच्या सभेत? अरे आमची सभा निलाद्रीची थोडीच आहे. राजारावणाची सभा काय निलाद्री लोकांची सभा आहे का? राजाराव म्हणतो बरं का, आमची सभाग्य लोकांची सभा आहे, विचारवान लोकांची सभा आहे. आणि असल्या चांगल्या लोकांच्या सभेमध्ये निलाद्र्यासारखं त्या रामाचा दूत म्हणतो. त्या रामाकडे आहेच काय? ना धर्म, ना लायकी, ना पद, काय त्या रामाकडे? आणि त्याचा दूत म्हणून मोठेपणा सांगतो असा विचार. कोटी पुत्र होरुडा तेने घ्यावा पित्याचा सुडे, तू तव जन्मला सिद्धगडे वृत्तामाकडसल्या गसे. व्यर्थ मोठेपण, वानराच्या कुळात जन्मून व्यर्थ मोठेपण. अरे ज्यानं बापाचा घात केला, ज्यानं जो बापाचा वैरी आहे, त्याचं धर्मशास्त्र असं सांगतंय म्हणला की त्याचा बदला घ्यावा. ज्यानं बापाला मारलंय का त्याचा निश्चित वध करावा, तो त्याला पुत्र मानले जाते. आणि तू तर उलट केलंच म्हणला. अरे ज्यानं बापाचा घात केला, ज्यानं तुझी आई दुसऱ्याच्या स्वाधीन केली आणि त्याचं दास्यत्व करून मोठेपण सांगायला, असा तो राजा राहून सांगतो. अंगदा सारिका निलाद्री पाहताना दिसे दुसरा, एक मुख काय मुख दाविसे वानरा, श्रीगोनी सागरा जीव देये. हा शब्द प्रयोग आहे राजारामाचा. शब्द प्रयोग बघा किती चतुर आहे राजाराम बोलण्यामध्ये. अंगाला व्यर्थ मोठेपण सांगू लागला. काय मोठेपण जाळायचे? अरे तुला धर्म कळाला नाही तुझा, तुला काय करावं हे तुला कळालं नाही. कळालं का? राजा म्हणतो कळालं का तुला? अरे तुझा बाप मारला आणि तुझी आई दुसऱ्याच्या स्वाधीन केली, हे जर तुझ्या लक्षात येत नसेल तर तुझ्यासारखं बळ, तुझ्यासारखी बुद्धी, तुझा पुरुषार्थ, तो समुद्रात जाऊन आत्महत्या करावा. तुझ्यासारखीनं वाचू नाही का? म्हणून वाचावा. तुला अधिकार काय वाचण्याचा? असा राजा म्हणतो. नातरी करी आडवी रे कापोटी घाले सुरी, जळ तुझे वाढीवे थोरे, निंदे संसारी तू एक जळ तुझी वाढीव आणि थोरी. तुझं मोठेपण, तुझा पुरुषार्थ जळून काय कामाचा? आणि जो घरातल्याच्या उपयोगाला येत नाही, घरच्याचं काही करून लक्षात ठेवीत नाही, दुसऱ्याचं काय ठेवीत? राजारामाचा विचार आहे. तुझ्यासारखेनं एकतर म्हणजे पोटात सुरी घेऊन इथं जीव द्यावा, किंवा एखादा दगड काढ्यात बांधून एखाद्या आडात विहिरीत उडी टाकावा. वाचू नाही का? मला सांगा, आपल्या उघड्या डोळ्यानं तुझ्या बापाचा घात बघितला, तिथं तुझं काही चालू शकलं नाही, तू काही केलं नाही. तुला या कारण बाप म्हणून घेण्याचा किंवा त्याचा पुत्र म्हणण्याचा अधिकार काय? असा विचार. अंगदा तू सभाग्य वंते, मदरावनासी झाल्या शरणागते, अभय हस्त तुझ माझाय. राजारामानं सांगितलं असू गडे कसं म्हणला, पण तू भाग्यवान आहे अंगदा. हो किती हुशार आहे. छळवादी शब्द आहे, छळवादी. हो, शब्दानं दुसऱ्याची शक्ती क्षीण करायची, हे शब्द आहे. राजाराम म्हणतो भाग्यवान आहेस तू, नशीबवान आहेस का? योगायोगानं तू मला भेटला. हो, योगायोगानं तुम्ही माझी गाठ पडली. अन्यथा माझी जर गाठ पडली नसती का,